मारगुडा नगरसेवक रमेश म्हात्रेला दुपारी 2:30 वाजता कोर्टात हजर केलं जाणार। म्हात्रेला रुग्णालयातून घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना। कल्याणमधील डॉक्टरला मारहाण केल्यानंतर रमेश म्हात्रे रुग्णालयात दाखल झाला होता। पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू, 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। आमच्या माणसांना तातडीनं बाहेर काढा, मोशीमधील पीडित कुटुंबियांचा आक्रोश। प्रशासन बचाव कार्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप। नाशिक महापालिकेमध्ये ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गळाला। नगरसेवकांची शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। पवार आणि शिंदेंची भेट राजकीय नव्हती, संजय राऊतांना कुणीतरी चुकीची माहिती दिली। शिवसेना युबीटीच्या नाराजीवर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पृथ्वीराज चव्हाणांना कोण अस्वस्थ वाटलं ना माहिती नाहीये, सुप्रिया सुळे यांचं विधान। आमचे खासदार कोणाच्याही संपर्कात नाही, सुळेंचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिकेची आज विशेष महासभा। पाऊस दुर्घटनांवर महासभा वादळी ठरण्याची शक्यता। झाडबळी आणि मॅनहोलवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत। मनसेकडून झाडांचा श्वास मोकळा करण्याचा प्रयत्न। काँक्रिटीकरण काढण्यासाठी मनसैनिक आक्रमक। झाडांभोवतीचं काँक्रीट उघडत असताना पोलिसांनी रोखलं। ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखी सोहळा पुण्यामध्ये दाखल। पुण्यातील संगमवाडीमध्ये पालख्यांचं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री घेणार पालखीचं दर्शन। पुण्यामध्ये मनपाच्या शौचालयामध्ये वारकऱ्यांची लूट। शौचालयासाठी प्रत्येकी 20 रुपयांची मागणी। मोफत शौचालयातही पैसे मागितल्याचा आरोप। आठवडाभर जोरदार बरसल्यानंतर राज्यामध्ये पावसाची उघडीप। कोकणासह कोल्हापुरातील नद्यांचा पूर ओसरला, तर विदर्भ मराठवाडा अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत।